नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत स्वीट दलिया लापसी, ती पण गुळाची, चविष्ट आणि दाणेदार सोप्या पद्धतीने, अगदी पारंपरिक पद्धतीने। स्वीट दलिया लापसी बनवण्यासाठी आपल्याला आज लागणार आहे 1 वाटी दलिया। हा जाडसर गव्हाचा रवा असतो। त्याच वाटीने 1 वाटी किसलेला गूळ, थोडेसे ड्रायफ्रूट, त्याच्यात मी घेतलेले आहे काजू बदाम, थोडंसं सुकं खोबरं अर्धी वाटी किसून घेतलेलं आहे मी, वेलची पावडर आणि अर्धा वाटी तूप। चला तर आपण आपल्या दलिया रेसिपीला सुरुवात करूया। मी गॅस पेटवून त्यावर एक छोटा कुकर ठेवून घेतला आहे। कुकरमध्ये आपण 2 ते 3 चम्मच तूप घालणार आहोत। आता आपलं तूप तापलेलं आहे। याच्यात आपण ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घेणार आहोत। 1 मिनिट असे थोडेसे लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स याच्यात ॲड करू शकता किंवा स्किप करू शकता। मी काजू बदाम हे 2च घेतलेले आहेत। बघू शकता आपले ड्रायफ्रूट्सचा कलर चेंज झालेला आहे, छान गोल्डन कलर आलेला आहे, ब्राऊन गोल्डन। आता हे ड्रायफ्रूट्स आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। याच्यातच आता आपण थोडं किसलेलं खोबरं फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही खोबऱ्याचे कापही घालू शकता। आपलं खोबरं थोडंसं परतून घ्यायचं आहे। आपलं खोबरं चांगलं परतून झालेलं आहे, बघा छानपैकी रोस्ट झालेलं आहे। याला सुद्धा आपण काढून घेऊ प्लेटमध्ये। असे ड्रायफ्रूट आणि खोबरं थोडंसं रोस्ट करून घेतल्यानं टेस्ट छान येते आपल्या लापसीला। याच्यातच आता आपण दलिया घालणार आहे। दलिया म्हणजे गव्हाचा जाडसर रवाच असतो एक प्रकारचा। एक चम्मच तूप ॲड करणार आहे त्याचे। हा दलिया आपल्याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत आणि सुगंध सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। बघू शकता थोडीशी गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आपल्याला, जेणेकरून आपला दलिया चांगला आतमधून भाजेल। आपल्या दलियाचा रंग चेंज होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत। आपला दलिया भाजेपर्यंत आपण याच्यात पाणी ॲड करायचे, तर त्यासाठी आपण एका पातेल्यात ज्या वाटीने दलिया घेतला त्याच वाटीने 2 वाट्या पाणी गरम करून घेणार आहोत। आपला दलिया
भाजत आला की याचा कलर चेंज होते, चांगले लाह्यासाठी असा पांढरा पांढरा कलर येतो दलियाला. तुम्ही बघू शकता आपल्या दलियाचा कलर चेंज झालेला आहे, चांगल्या लाह्यासारखं पांढरट पांढरा दिसत येतो. याच्यातच आता आपण 2 वाट्या गरम ठेवलेलं पाणी घालणार आहोत. गॅसची फ्लेम लोच राहू द्यायची. दलिया आणि पाणी दोन्ही गरम असल्यामुळे थोडं सावधून पाणी टाका, जेणेकरून अंगावर उडणार नाही. 1 वाटी दलियासाठी 2 वाट्या पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे. आणि आता या दलियाला आपण 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजू देणार आहोत. कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यायचं. फ्रेंड्स, आता आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि एका दुसऱ्या पातेल्यात आता दुसऱ्या पातेल्यात पाव वाटी पाणी घालून आपण हा किसलेला गूळ त्याच्यात घालून घेणार आहोत, मेल्ट करणार आहोत. गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडं त्याच्यात गुळ जास्त पण घालू शकता. आता त्या गुळाचे आपण पाणी करून घेऊ. आपला गुळ आता पाण्यामध्ये मेल्ट झालेला आहे, बघू शकता. पूर्णपणे विरघळलेला आहे आणि कुकरही थंड, गॅस बंद करायचा आहे आणि आपला कुकरही चांगल्या प्रकारे थंड झालेला आहे. बघू शकता दलिया किती छान शिजलेला आहे, मऊसूद दाणेदार. हे बघा, याच्यातच आपण आता गुळाचं पाणी केलेलं ऍड करणार आहोत. गुळाचं पाणी हे चाळून घ्यायचंय, त्याच्यामध्ये खडे वगैरे राहतात म्हणून. गुळ आणि दलिया आता चांगला मिक्स करून थोडंसं याला 4 ते 5 मिनिट शिजू द्यायचंय. आपलं आता दलिया आधी शिजलेला आहे, याच्यातच आपण परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स ऍड करणार आहोत. एक चिमूट मीठ. कोणत्याही स्वीट डिश मध्ये मीठ टाकल्याशिवाय चव येत नाही, त्यासाठी कधीही 1 चिमूट मीठ टाकायचं. गॅसची फ्लेम आता आपल्याला फुल करून घ्यायची आहे. याच्यात थोडीशी वेलची पूड, पूड मिक्स करून घेऊ आणि 1
थोडंसं साजूक तूप. आपली दलिया लापसी आता शिजलेली आहे. तुम्हाला थोडी चिकट आवडत असेल तर तुम्ही अशी सर्व करू शकता, आणि मोकळी आवडत असेल तर थोडं 2 ते 3 मिनिटे याला शिजू द्या. आपला बघू शकता किती छान दलिया शिजलेला आहे. याच्यात तुम्हाला असा आवडत असेल तरी असा ठेवा, किंवा त्या याच्यात तुम्हाला फूड कलर ऍड करू शकता. कलरसाठी फूड कलर टाकल्यामुळे कलर छान येतो. मी थोडासा फूड कलर टाकलेला आहे याच्यात. आपला दलिया लापशी आपली तयार झालेली आहे. याला आता गॅस बंद करून एका डिश मध्ये सर्व करूया. तुम्ही बघू शकता मी एका डिश मध्ये आपला दलिया काढून घेतलेला आहे. किती छान कलर आलेला आहे आणि मऊसूत असा दाणेदार दलिया लापशी आपली तयार झालेली आहे. खायला अतिशय स्वादिष्ट, चविष्ट आणि पारंपरिक पद्धतीने हे केलेली लापशी तुम्हाला नक्की आवडेल. त्यासाठी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्स मला कमेंट करून सांगा कशी